नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये। तर या ठिकाणी मी तुम्हाला बॉम्बे हायकोर्टाची जी काही क्लर्कची जाहिरात आहे त्या क्लर्कच्या जाहिराती संदर्भात A to Z म्हणजे तुमचा अर्ज कशाही प्रकारे म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ जर बघून तुम्ही अर्ज या ठिकाणी भरलास तर तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही याची खात्री देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेला आहे, त्याच्यामुळे सर्वांनी कृपया व्हिडिओला लाईक करा। तर बघा, पहिली आणि महत्त्वाची अट आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि इतर आवश्यक अटी। तर पहिलं जे काय आहे ती वयोमर्यादा संदर्भात, पहिली जी अट आहे ती कशा संदर्भात आहे, ही वयोमर्यादा संदर्भात म्हणजे वय या ठिकाणी कोणत्या उमेदवाराला किती वर्ष वय या ठिकाणी चान्स असणार आहे। तर पहिला आहे ओपन किंवा जनरलचा कॅन्डिडेट जो आहे त्याला या ठिकाणी सुरुवातीला म्हणजे किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत हा अर्ज भरता येईल। त्याच्यानंतर दुसरं बघा, SC ST OBC किंवा SBC जे काय महाराष्ट्रातील राखीव जात आहे तिच्यासाठी या ठिकाणी 18 ते 43पर्यंत म्हणजे जे कॅटेगरीमध्ये जाती आहेत किंवा जे कॅटेगरीमध्ये लोक येतात त्यांना या ठिकाणी 18 ते 43मध्ये वयाची मर्यादा दिलेली आहे। त्याच्यानंतर हायकोर्ट किंवा कोर्टाचा कर्मचारी असेल तर या ठिकाणी 18 पासून म्हणजे किमान 18 आणि बाकी त्याला वयोमर्यादा नाही, पण त्यांना योग्य चॅनलने म्हणजे योग्य पद्धतीने NOC वगैरे घेऊन त्याच्यानंतर जे काय डिपार्टमेंटची परवानगी घेऊन या ठिकाणी अर्ज करायचा आहे। रीतसर म्हणजे विभागाच्या परवानगीने किंवा गव्हर्नमेंटच्या परवानगीने अर्ज भरायचा आहे। त्यानंतर बघा, दुसरा महत्त्वाचा शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण त्याला म्हणतो। तर पहिलं बघा, पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्याकडे कुठल्याही शाखेची पदवी किंवा ग्रॅज्युएशन आवश्यक, कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे। जर लॉ झालेले असेल तर अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा कॅन्डिडेटला या ठिकाणी या परीक्षेमध्ये प्राधान्य देण्यात येईल। त्यानंतर बघा, दुसरं महत्त्वाचं तुमच्याकडे इंग्रजी टायपिंग 40 किंवा त्यापेक्षा जास्त। आता बघा, प्रत्येक शब्द व्यवस्थित ऐका, मी काय सांगतोय ते। जर तुमच्याकडे 40चं सर्टिफिकेट असेल तरी चालेल, 50चं असेल तरी चालेल, 60चं असेल तरी चालेल, म्हणजे किमान 40 इंग्रजी शब्द, 40 वर्ड किंवा 40 शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट आवश्यक आहे। 40, 50, 60 हे कुठलंही चालते, किमान 40 पाहिजे। त्यानंतर बघा, तिसरं महत्त्वाचं कम्प्युटर नॉलेज। आता हे कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला 2 मार्ग घेता येते किंवा याला 2 मार्ग आहेत। कुठले कुठले? जर तुमच्याकडे GCC TBC म्हणजे टायपिंगचा हे कोर्स आहे जे की कॉम्प्युटरवर होत असतो, जे की कोण घेत असते, महाराष्ट्र स्टेट जे काय काउन्सिल आहे ही काउन्सिल घेत असते। तर याचं सर्टिफिकेट जे काय कम्प्युटरवर तुमची टायपिंग होत असते ना, त्याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला वेगळं कम्प्युटरचं नॉलेज असलेलं सर्टिफिकेट आवश्यक नाही आहे। जर तुमच्याकडे टायपिंगचं रेग्युलर सर्टिफिकेट असेल किंवा GCC किंवा ITIद्वारे केलेलं असेल तर तुम्हाला खालीलपैकी कॉम्प्युटर नॉलेजचं एक सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। तर हे खालीलपैकी कुठले कुठले आहेत बघा, हे NIC, ॲपटेक, NIIT किंवा CDAC हे बघा, वाचून घ्या तुम्ही। आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माझ्या मते सर्वांकडे MSCIT सर्टिफिकेट असेल, त्याच्यामुळे मी MSCIT इथे सांगतो आणि पुढं चालतो बघा। त्याच्यामध्ये तुम्हाला विंडोचं नॉलेज, त्याच्यानंतर MS वर्ड, MS ऑफिस, वर्ड स्टार, ओपन ऑफिस वगैरे ज्ञान अपेक्षित आहे। त्यानंतर बघा, इतर अटी आहेत। इतर अटीमध्ये पहिला काय आहे की तो भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा डोमासाईल असलेला असावा। भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा डोमासाईल असलेला असावा। कायदेशीर करार करू शकण्यास सक्षम असावा, म्हणजे जे काय तुम्हाला कोर्ट तुमच्यासंग कॉन्ट्रॅक्ट करणार आहे, म्हणजे तुम्हाला 5 वर्षे किंवा तिथून बदली घेता येणार नाही। त्याच्यानंतर तुम्हाला जे काही समजा टर्म आणि कंडिशन आहेत किंवा करार आहे ते करार करण्यास तुम्ही सक्षम असले पाहिजे। त्याच्यानंतर बघा, चारित्र्य चांगले असावे। 4 नंबर बघा, क्रिमिनल कोर्टाने दोषी ठरवलेला नसावा। गंभीर गुन्ह्यात म्हणजे केस वगैरे प्रलंबित नसावा गंभीर गुन्ह्यामध्ये।
त्याच्यानंतर 5वं बघा, 28/3/2005 नंतर जन्मलेली 2पेक्षा जास्त मुले नसावीत, जे काय स्मॉल फॅमिली रूल आहे त्याच्यानुसार. त्याच्यानंतर 6वं बघा, नैतिक अधपतनाचा गुन्हा मोरल जे काय नैतिक अधपतनाचा गुन्हा आहे तो नसावा, किंवा UPSC MPSCने बंदी घातलेले नसावे. त्याच्यानंतर लग्न जर झाले असेल, महिला असेल तर त्यांना एकपेक्षा जास्त जोडीदार, महिला किंवा पुरुष यांना एकपेक्षा जास्त जिवंत जोडीदार नसावा, किंवा असेल तर त्याचा कायदेशीर घटस्फोट वगैरे हे सर्व गोष्टी झालेल्या असाव्या. त्यानंतर बघा, जर कोर्टाचा कर्मचारी असेल तर त्याने, किंवा गव्हर्नमेंट कर्मचारी असेल तर सध्या कोर्ट किंवा गव्हर्नमेंट सेवेत असाल तर काय करायचं, NOC सर्टिफिकेट घ्यायचं आहे, NOC सर्टिफिकेट. त्याच्यानंतर बघा, रजिस्ट्रार सांगेल तेव्हा हे सादर करावं लागेल NOC. त्यानंतर अतिशय महत्त्वाची अट, तुम्हाला मराठी लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे. मराठी लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे. आता तुमची एक्झाम जी आहे ही 3 टप्प्यामध्ये होणार आहे. ही सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, ही एक स्क्रीनिंग टेस्ट म्हणजेच लेखी परीक्षा, जी की MCQ असेल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची. तर तिला वेळ असेल 1 तासाचा, गुण असतील 90. समजलं. तुमचा दुसरा, आता याच्यामध्ये काय आहे, मिनिमम तुम्हाला पासिंग मार्क 45 घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये विषय कुठले कुठले असतील, मराठी व्याकरण 10 मार्क, इंग्रजी व्याकरण 20 मार्क, 10 जनरल नॉलेज 10 मार्क, जनरल इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमत्ता 20 मार्क, आणि अर्थमॅटिक म्हणजेच गणित या ठिकाणी 20 मार्क, आणि संगणक ज्ञान किंवा कम्प्युटर नॉलेज याचे तुम्हाला 10 मार्क, असं तुमचं 90 मार्काचं डिवायडेशन असेल. आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, स्क्रीनिंग टेस्ट किंवा लेखी परीक्षेमध्ये नापास झालात म्हणजे 45पेक्षा जर कमी मार्क मिळाले तर तुम्हाला टायपिंग टेस्टला बोलवले जाणार नाही. त्यानंतर बघा, टायपिंग टेस्ट कशी असणार आहे, ही टायपिंग टेस्ट जी आहे तुमची गॅरंटेड कम्प्युटरवर होईल. आणि ते कम्प्युटर कालावधी किती मिनटं असेल तुम्हाला टायपिंगसाठी, फक्त 10 मिनटं असतील. आणि 10 मिनटामध्ये तुम्हाला किती 400 शब्द टाईप करायचे आहेत. आणि त्याला एकूण गुण किती आहेत, 20 गुण आहेत. आणि तुम्हाला किमान पासिंग मार्क जे आहेत या ठिकाणी 10 मार्क पासिंग मार्क आहेत. आता बघा, टायपिंगमध्ये नापास झालात तर क्लर्क पदासाठी विचार केला जाणार नाही, हे लक्षात घ्या गोष्ट. त्यानंतर बघा, तुमचा जे काय तिसरा महत्त्वाचा टप्पा आहे या सिलेक्शन प्रोसेसमधला किंवा परीक्षेमधला, ती आहे 40 मार्काची मुलाखत. याच्यामध्ये देखील 16 मार्क किमान तुम्हाला पडणं आवश्यक असतं. पण या ठिकाणी सध्या तरी या जाहिरातीमध्ये असं दिलेलं नाही, पण तुम्हाला माझ्या मते 16 मार्क किमान 16 मार्क मिळणं आवश्यक आहे. आणि ते बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना मिळत असतात. जे काही मुलाखतीला पात्र होणारे विद्यार्थी असतात ना, बऱ्यापैकी सर्वांना मिळत असतात. त्याच्यानंतर बघा, तुमचे जे काय स्क्रीनिंग टेस्ट किंवा लेखी परीक्षा आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या विषयावर काय काय प्रश्न विचारतील, आणि मराठी व्याकरणामध्ये, इंग्रजी व्याकरणामध्ये, गणितामध्ये, बुद्धिमत्तेमध्ये कुठले कुठले प्रश्न विचारतील किंवा कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारतील हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, मराठी व्याकरणामध्ये पहिलं आहे किंवा मराठीमध्ये पहिलं व्याकरण, वाक्य संरचना आणि शब्दाचा वापर. इंग्लिशमध्ये स्पेलिंग, ग्रामर. इंग्लिशमध्ये काय काय आहे बघा, स्पेलिंग, ग्रामर, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आणि शब्दाचा योग्य वापर. त्यानंतर बघा, जे काही जनरल नॉलेज आहे त्याच्यामध्ये चालू घडामोडी किंवा हे महापुरुषांचे कार्य किंवा समाजसुधारक. त्यानंतर बघा, भारताचा इतिहास, भूगोल आणि विशेष करून महाराष्ट्राशी संबंधी माहिती या ठिकाणी या परीक्षेत विचारली जाणार आहे. त्यानंतर बघा, बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील, क्वांटिटी ॲप्टिट्यूड प्रकारचे सर्व प्रश्न म्हणजे तर्कशक्ती, अंदाज लावण्याचे या ठिकाणी सर्व प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. त्यानंतर तुमचा अर्थमॅटिक जे आहे याच्यामध्ये वजाबाकी, गुणाकार, भागाकार, बेरीज, सरासरी, टक्केवारी, दशांश, अपूर्णांक वगैरे सर्व या ठिकाणी विचारल्या जाईल, नफा तोटा. त्यानंतर बघा, तुमचं 6वं किंवा या परीक्षेमधला 6वा विषय जो आहे जो संगणक आहे, संगणकावर तुम्हाला या ठिकाणी 10 मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि संगणकामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा
आणि त्याचबरोबर व्हिडिओला कृपया लाईक करून जा. आता बघा, टायपिंग टेस्ट फक्त कॉम्प्युटरवर होणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, तुमचा परीक्षेचं टाईम टेबल, परीक्षा केंद्र किंवा इंटरव्ह्यूचं टाईम टेबल, रिझल्ट, हे सगळं जे काय आहे ते बॉम्बे हायकोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल. त्याच्यामुळं वेबसाईट वारंवार चेक करणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, ऑनलाईन फी जी आहे 1000 रुपये असणार आहे. आता ही ऑनलाईन फी भरताना काय काळजी करायची बघा, काय सगळ्यात मेन म्हणजे काय दक्षता घ्यायची आहे. तर ही फी कुठल्याही प्रकारे नॉन रिफंडेबल, म्हणजे तुम्ही एकदा भरली तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ती फी परत मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर फी भरल्याशिवाय अर्ज वैध होणार नाही. तुम्ही जे काय अर्ज भरसाल तो फी भरल्याशिवाय अर्ज व्हॅलिड ठरणार नाही किंवा योग्य पद्धतीने झाला असं समजलं जाणार नाही. तर बघा, तुम्हाला जी तारीख आहे ही 15 डिसेंबरपासून सकाळी 11 वाजल्यापासून तुम्हाला अर्जाची लिंक ओपन होईल किंवा अर्ज भरायला सुरुवात जी आहे 15 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, सर्वांनी कृपया या टायमाच्या अगोदर व्यवस्थित लक्षात घ्या. टाईम 15 डिसेंबर ते 5 जानेवारी. आता 15 डिसेंबरला सकाळी 11 वाजता आणि 5 जानेवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही 5 जानेवारीची वाट बघलीच नाही पाहिजे, कारण त्या दिवशी सर्व डाऊन असू शकतं, नेट चालणार नाही, अशा बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळं तुम्हाला गॅरंटीनं हे किमान 5 जानेवारीच्या अगोदर अर्ज भरायचा आहे. त्यानंतर बघा, पोस्टाने किंवा हँड डिलिव्हरी किंवा कुरिअरने पाठवलेला कुठलाही अर्ज स्वीकारला जाणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर बघा, छोटासा मुद्दा आहे पण खूप महत्त्वाचा आहे. अपलोड केल्यावर स्पष्ट दिसेल याची काळजी घ्यायची. कशाची? फोटोची. जे काय तुमचा फोटो आहे ते फोटो किंवा सिग्नेचर अपलोड केल्यानंतर ते स्पष्टपणे दिसत आहे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे गॅरंटीनं. जर तुम्ही हे काळजी घेतला नाही तर तुमचा अर्ज रिजेक्टसुद्धा होऊ शकतो. त्यानंतर बघा, फी भरल्यानंतर तुमचं जे काय न्यूमरिकल रेफरन्स नंबर येतो ना, तो व्यवस्थित घ्यायचा आहे. अल्फाबेट जे काही कॅपिटलमध्ये आहेत, स्मॉलमध्ये आहेत, त्याला या ठिकाणी व्यवस्थित टिपून घ्यायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घ्या, त्याचा फोटो घ्या पेमेंट केल्यानंतर, आणि ते तुमच्याकडे अर्ज ते रेफरन्स नंबर राहू द्या. तुमच्या रेफरन्स नंबरवरून दुसरं कोणीही अर्ज करू शकते, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जे काय 1000 रुपये भरणार आहेत फीस, ते 1000 रुपये तुमच्या त्या 1000 रुपयावर दुसरं कोणी बी अर्ज भरू शकते. त्याच्यामुळं लक्षात घ्या, ज्यावेळेस पेमेंट करसाल ना तर ते नंबर तुमचा गुपित ठेवा व्यवस्थित, इतर कोणाला न दाखवता, म्हणजे तुमचे 1000 रुपये वाया जाणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. ही गॅरंटी तुमची खूप चांगली बाब आहे, महत्त्वाची बाब आहे. जर तुम्ही हे म्हणजे तुमचा जो काही रेफरन्स नंबर आहे जर दुसऱ्यानं वापरला तर त्याच रेफरन्स नंबरद्वारे दुसरा अर्ज भरता येणार नाही. मग तुम्हाला असं वाटेल की माझं संग काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे, किंवा तुम्हाला असं कळणारच नाही की आपले 1000 रुपये गेले कसे आणि कुठे गेले असं. त्याच्यामुळं जे काय रेफरन्स नंबर येणार आहे 1000 रुपये भरल्यानंतर, ते रेफरन्स नंबर आल्यानंतर लवकरात लवकर अर्ज भरा आणि हा रेफरन्स नंबर कोणालाही न दाखवता तुमच्याकडं व्यवस्थित जपादून ठेवा. आता बघा, दुसरं महत्त्वाचं इस्टॅब्लिशमेंट किंवा निवड करताना महत्त्वाची गोष्ट. आता तुम्हाला या ठिकाणी 3 पैकी एकच इस्टॅब्लिशमेंट किंवा एकच कोर्ट निवडायचं आहे. तर कुठलंही निवडा, बॉम्बे हायकोर्ट निवडा किंवा नागपूर किंवा औरंगाबाद खंडपीठ निवडू शकता. एकदा निवड केली तर त्याच्यामध्ये बदल किंवा करेक्शन किंवा ट्रान्सफर काहीच मिळणार नाही, ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, नोकरी लागल्यानंतर 5 वर्षा अगोदर किंवा 5 वर्षापूर्वी ट्रान्सफर मागता येणार नाही. ट्रान्सफरसाठी अर्ज देखील करता येणार नाही 5 वर्षे. त्याच्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. आता इतर काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा, मी जे काढलेत मी. नाव जे आहे, जे काय तुमचं नाव आहे ते शैक्षणिक कागदपत्राप्रमाणेच भरायचं आहे. जे काय तुमच्याकडे 10वीचं जे सर्टिफिकेट आहे
त्याच्याप्रमाणेच अगदी तुमचं नावामध्ये स्पेलिंग जरी थोडीशी मिस्टेक असेल तर कागदपत्र जे काही सांगतात किंवा कागदपत्र जी आहे तीच भरा. त्याच्यानंतर तुमचा पत्ता जे आहे सविस्तर लिहा, कारण तुमचं अपॉइंटमेंट लेटर तुमच्या पत्त्यावर येत असते. पिनकोड देखील व्यवस्थित लिहा. ईमेल आय डी स्वतःचा लिहा. कम्प्युटरवाल्याचा किंवा भावाचा बहिणीचा न टाकता स्वतःचा टाका आणि त्याला वारंवार चेक करत राहा. आणि मोबाईल नंबरसुद्धा स्वतःचा द्या, जेणेकरून काही अपडेट असेल किंवा काही बदल झाले परीक्षेमध्ये किंवा कशामध्ये बदल झाले तर तुम्हाला मॅसेजद्वारे बॉम्बे हायकोर्ट कळवू शकेल. त्यानंतर बघा जन्मतारीख किंवा बर्थ सर्टिफिकेट SSC वरून तंतोतंत भरायची आहे. जन्मतारीख जी काय आहे ते तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट किंवा SSCची जी काही सनद असते किंवा सर्टिफिकेट असते त्याच्यानुसार तंतोतंत भरायची आहे. आणि बघा लग्न झाले नसेल किंवा मुले नसतील, लग्न झालेलं असेल मुले नसतील तरी 0 टाकायचं आहे, लग्न झालेलं नसेल तरी या ठिकाणी 0 टाकायचं आहे, किंवा मुलं नसतील तर या ठिकाणी काय करायचं आहे 0 टाकायचं आहे. आता क्वालिफिकेशन कशी भरायची बघा, क्रमानं अशी भरायची. पहिलं SSC, त्याच्यानंतर HSC, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन. जे काही सिक्वेन्स आहे ते सिक्वेन्स मिस नाही करायचा. त्याच्यानंतर बघा चौथं आणि महत्त्वाचं पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा 4 नंबरला या ठिकाणी तुम्ही भरू शकता. ग्रॅज्युएशनमध्ये जे काही फायनल वर्षाचे तर इथे काय लिहिलं बघा, जे काय फायनल वर्षाचे मार्क आहेत ते या ठिकाणी टाकायचे आहेत. त्यानंतर बघा जर 5 वर्षाचं LLB केलं असेल तर या ठिकाणी 2 वेळा ग्रॅज्युएशन म्हणून भरायचं आहे. 2 वेळा, एक 3 वर्षाचं आणि एक 2 वर्षाचा, असं वेगवेगळे 2 भरायचे आहेत. आणि तुमचं CGPA किंवा SGPA असेल तर तुम्हाला काय करायचं आहे युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमधून त्याचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि मगच फॉर्म भरायचा आहे. जर तुमच्यावर कुठली केस वगैरे चालू असेल तर ती माहिती लपवून न ठेवता ती फॉर्ममध्ये सविस्तर जर टाकून दिली तर तुम्हाला या ठिकाणी पुढे चलून अडचण येणार नाही. सगळी माहिती भरल्यानंतर काय करायचं आहे डिक्लेरेशन वाचून आय ॲग्री क्लिक बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एडिट किंवा चेंज करता येणार नाही एकदा सबमिट झाल्यानंतर. हे बघा हे महत्त्वाचा मुद्दा, सबमिट झाल्यानंतर रजिस्ट्रेशन ID मिळेल तो नोट करून ठेवायचा आहे. हे बघा आणखीन महत्त्वाचा मुद्दा बघा, बरेचसे लोक नंतर मला प्रश्न किंवा असं विचारतात की माझ्याकडे प्रिंट नाही आहे, माझा अर्जच हरवला आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला बेस्ट सोल्युशन आताच सांगणार आहे. तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशनची अर्जाची या ठिकाणी 2-3 कॉपी काढून ठेवा, तुमच्या फाईलमध्ये व्यवस्थित सांभाळून ठेवा. त्याला फोटो चिटकवायचा, त्याच्यावर सिग्नेचरसुद्धा करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे काय बॅकअप म्हणून जे आहे तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या ईमेल IDवर तुम्हाला ते ॲप्लिकेशन जे काय अर्ज आहे, जे भरलेला अर्ज आहे ते तुम्हाला ठेवायचा आहे. आता बघा हे प्रिंटआउट जे आहे हे कागदपत्र जेव्हा सांगतील तेव्हा द्यायचे आहेत, आता लगेच पाठवायचे नाही आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला कागदपत्र कुठल्याही टप्प्यावर मागू शकतात किंवा तुमचा जे काय अर्ज आहे ॲप्लिकेशन प्रिंट ही कुठल्याही टप्प्यावर मागवली जाऊ शकते. त्याच्यामुळं काय करायचं आहे 100% ॲप्लिकेशन जे काय फॉर्म आहे किंवा अर्ज आहे फॉर्म भरल्यानंतरचा तो व्यवस्थित जपादून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बघा एकापेक्षा जास्त अर्ज भरले तर शेवटचा अर्ज त्याची जी काय फी सहित भरलेला आहे तो कन्सिडर केला जाईल. शेवटचा अर्ज जो की तुम्ही फीस भरून भरलेला आहे तो अर्ज तुमचा या ठिकाणी गृहीत धरला जाईल. त्याच्यानंतर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय काय डॉक्युमेंट लागतील. जर तुम्हाला समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात आलं तर हे डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल आणि अटेस्ट कॉपीसुद्धा लागतील. जन्मतारखेचा पुरावा, त्याच्यामध्ये TC किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा 10वीची सनद आहे ती चालते. त्याच्यानंतर बघा SSC म्हणजे 10वी, HSC म्हणजे 12वी, ग्रॅज्युएशन, लॉ किंवा PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असे सर्व मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट म्हणजे डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. त्याच्यानंतर टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे जे कुठलं टायपिंग सर्टिफिकेट असेल GCCचं असो किंवा GCC TBCचं असो किंवा ITचं असो ते तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट देखील ओरिजिनल आणि अटेस्टेड कॉपीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर कॉम्प्युटर जे काय नॉलेज आहे किंवा प्रोफेशन्सी सर्टिफिकेट इलिजिबल संस्थेकडून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमधील फॉर्म भरला असाल तर कास्ट सर्टिफिकेट, महाराष्ट्राचं डोमासाईल सर्टिफिकेट. जर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल, म्हणजे लग्नानंतर बऱ्याचशा मुलीचे नाव आडनावामध्ये चेंज होते, आधार कार्डमध्ये, पॅन कार्डमध्ये वगैरे, किंवा जे काय ओळखीचा पुरावा आहे, तर अशा लेडीजनी काय करायचं, या ठिकाणी गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. त्याच्यानंतर बघा, 2 रिस्पेक्टेबल पर्सनचे काय करायचे आहेत, कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचे आहेत, ज्याचा की जाहिरातीमध्ये फॉर्म एमध्ये मला या ठिकाणी PDF देण्यात आलेली आहे. आता ते कॅरेक्टर सर्टिफिकेट घेताना बघा, तो नातेवाईक किंवा जवळचा मित्र नसावा आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच्या तारखेचा. आता जाहिरात प्रसिद्धीचा दिनांक जे काय आहे त्याच्यानंतरचे तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे, किंवा माझ्या मते 15 डिसेंबर नंतरचं तुम्ही हे कॅरेक्टर सर्टिफिकेट बनवून घ्या. मित्र आणि नातेवाईक सोडून गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून किंवा शहरातल्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून तुम्ही असं घेऊ शकता. जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल तर तुमच्याकडे NOC असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा, 10वा आणि महत्त्वाचा मुद्दा, एम्प्लॉय एक्सचेंज रजिस्ट्रेशन जर तुम्ही केलेलं असाल ते सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर बघा, तुम्हाला समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलल्यानंतर रजिस्ट्रार जे काही समजा किंवा रजिस्ट्री जे काही डॉक्युमेंट मागेल ते सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागतील. आता बघा, शॉर्टलिस्ट संदर्भात जाहिरातीमध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं नाही आहे की शॉर्टलिस्ट लागणार आहे किंवा शॉर्टलिस्ट लागेलच असं सांगितलेलं नाही आहे. जर सिलेक्शन कमिटीला वाटलं की कुठल्याही योग्य पद्धतीचा वापर करून शॉर्टलिस्ट करण्याचा पूर्ण अधिकार हे सिलेक्शन कमिटीचा आहे, म्हणजे शॉर्टलिस्ट पूर्णपणे होणारही असंही सांगितलं नाही आणि शॉर्टलिस्ट होणार नाही हे देखील या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळं शॉर्टलिस्ट होऊ पण शकते आणि शॉर्टलिस्ट होणार पण नाही. माझ्या मते, माझं वैयक्तिक मत असं आहे, आता हे म्हणजे ॲप्लिकेबल होईलच असं नाही, तर माझ्या मते ही शॉर्टलिस्ट लागणार नाही. तुम्हाला सगळ्या पात्र विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी संधी देण्यात येईल माझ्या मते. त्याच्यानंतर बघा, सर्वसाधारण महत्त्वाच्या सूचना आता की तुमचा अर्ज समजा एक नाही रिजेक्ट कधी होऊ शकतो किंवा तुमचा अर्ज बाद कधी होऊ शकतो. ऑनलाईन फॉर्ममध्ये टाकलेली माहिती फायनल मानली जाईल. सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही तुमच्याकडं समजा उदाहरणार्थ पोस्ट ग्रॅज्युएशन आहे पण तुम्ही अर्जामध्ये टाकलंच नाही तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट असं गृहीत धरले जाणार नाही. किंवा तुमच्याकडं बरेचसे समजा डिग्री कोर्सेस किंवा डिप्लोमा कोर्सेस आहेत पण तुम्ही त्या ठिकाणी अर्जामध्ये मेन्शन केलेच नाही तर तुमचा तो डॉक्युमेंट ग्राह्य धरल्या जाणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्ही चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरली किंवा माहिती असेल तुमची तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. चुकीची खोटी माहिती आढळली तर सिलेक्शन प्रोसेसमधून बाहेर काढल्या जाऊ शकतं. हॉल तिकीट डाउनलोड न केल्याबद्दल हायकोर्ट जबाबदार राहणार नाही. म्हणजे तुम्हाला हायकोर्ट जे काही डॉक्युमेंट हॉल तिकीट आहे, हॉल तिकीट प्रोव्हाइड करेल तुमच्या वेबसाईटवर, पण तुम्हाला डाउनलोड करायची जबाबदारी तुमची आहे. परीक्षेच्या दिवशी अनुपस्थित राहिला तर जबाबदार हायकोर्ट राहणार नाही. आता हे तर कॉमन गोष्टी आहे, तुम्हाला तर माहीत असायलाच पाहिजे की परीक्षेच्या दिवशी तुम्ही गैरहजर राहिले तर हायकोर्ट कसं काय जबाबदार राहणार आहे त्याला असे. त्याच्यानंतर सर्व परीक्षा आणि जे काय इंटरव्ह्यू आहे त्याला स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे. हॉल तिकीटची प्रिंट आणि सोबत ID कार्ड किंवा ओळखपत्रापैकी कुठलंही एक हे चालते. ID कार्डपैकी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा पासपोर्ट वगैरे कुठलंही चालते. एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण केली म्हणून तुम्ही लगेच परीक्षेसाठी किंवा नोकरीची हमी तुम्हाला मिळत नाही आहे. हायकोर्टला परीक्षा प्रकार, रिक्त जागा, सिलेक्शन प्रोसेस, परीक्षा रद्द करणे, पुढे ढकलणे इत्यादीमध्ये बदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. रिक्रुटमेंटबाबत सर्व अपडेट फक्त ऑफिशियल वेबसाईटवरच पाहायचे आहेत. त्याच्यानंतर ओरिजिनल कागदपत्राची तपासणी करून फायनल एलिजिबिलिटी ठरवतील. म्हणजे तुम्ही समजा उदाहरणार्थ अर्जामध्ये टाकलं की मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे किंवा लॉ ग्रॅज्युएट आहे तर तुम्ही लॉ ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट ठरत नाहीत, तर तुमचे डॉक्युमेंट फायनल या ठिकाणी तपासल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी फायनल एलिजिबिलिटी ठरवतील तुमचे जे काही ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, आणि मगच वायवाला बोलवतील.
आणि मगच तुमच्या इंटरव्ह्यूला बोलवतील. म्हणजे इंटरव्ह्यूच्या दिवशी तुमच्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग तुमचा इंटरव्ह्यू होईल. आणि सिलेक्शन कमिटीचं जे काय आहे याचा निर्णय अंतिम राहील. त्याच्यानंतर बघा, स्क्रीनिंग टेस्ट, टायपिंग, वायवाच्या गुणाच्या मिळून तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. किंवा स्क्रीनिंग टेस्ट, टायपिंग टेस्ट आणि इंटरव्ह्यू या तीनमध्ये मिळालेले गुण आहेत, त्या गुणाच्या आधारावर तुमची या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर मेरिट लिस्ट बनवून एक सिलेक्शन लिस्ट होईल आणि एक वेटिंग लिस्ट तयार केली जाईल. आता बघा, या सिलेक्शनचं लिस्टचा जे काय आहे कालावधी हे 2 वर्षे राहील. आणि चीफ जस्टिस जे आहेत या जे काय लिस्टची मुदत आहे 2 वर्षापेक्षा वाढू शकतात. अपॉइंटमेंट ऑर्डर मिळाल्यावर दिलेल्या वेळेत न रुजलेले उमेदवार त्यांच्या नावाच्या जागी काय या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमधून किंवा वेटिंग लिस्टमधून या ठिकाणी उमेदवार घेतले जातील. वेटिंग लिस्ट फक्त तेव्हाच वापरतील जेव्हा सिलेक्शन झालेले उमेदवार जॉईन न केल्यास किंवा जॉईन होऊन लवकर रिजाईन केल्यास किंवा नवीन सिलेक्शन लिस्ट म्हणजे नवीन जागा या ठिकाणी जर तयार झाल्या किंवा रिटायरमेंटनं जागा या ठिकाणी रिक्त झाली किंवा अतिरिक्त समजा त्यांना पाहिजे असतील तेव्हा या ठिकाणी वेटिंग लिस्टचा वापर केला जाऊ शकतो. वेटिंग लिस्ट म्हणजेच तुमचे जॉबची हमी नाही, हे देखील लक्षात घ्या. अर्जामध्ये खोटी माहिती दिल्यास तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो, नाव सरळ काढून टाकण्यात येईल. आणि दुसरं महत्त्वाचं बघा, इतर महत्त्वाच्या सूचना, नियुक्ती आधी काय करायचं तुम्हाला किंवा नियुक्ती आधी तुमचं काय काय होईल, मेडिकल एक्झामिनेशन, पोलीस व्हेरिफिकेशन हे दोन्ही क्लिअर होणं गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी आता सुरुवातीच्या जे काही 2 वर्षाचा पिरियड आहे प्रोबेशनरी पिरियड राहील. या काळात प्रोबेशनरी स्टेशनरी पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट मिळेल. तुमची सेवा कधीही कारण हे आता हे सांगायचं असते फक्त, हे बऱ्यापैकी काही होत नाही बऱ्यापैकी, पण हे तुमच्यासाठी आवश्यक असते. त्याच्यामध्ये अर्जामध्ये मेन्शन करणं त्यांना आवश्यक असते. आता बघा मित्रांनो, तुम्हाला या अर्जाबद्दल मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. या अर्जाबद्दल मी पूर्ण सविस्तर माहिती सांगितलेली आहे. जर तुम्हाला आणखीन काही अडचण असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि त्याचबरोबर आपण जे काय मागच्या वेळेस कोर्स चालू केले होते टेस्टचे, त्याचा तुम्ही अनुभव मला सांगू शकता. आणि यावेळेस तशाच प्रकारची टेस्ट सिरीज सुरू करायची का हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो, माझा या क्षेत्रातला किमान 3 वर्षाचा अनुभव आहे. 3 ते 3.5 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामधला. मागच्या 2 भरतीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे यश मिळालेले आहे. आता ते बॉम्बे हायकोर्टामध्ये, त्याच्यानंतर जिल्हा न्यायालयामध्ये बरेचसे विद्यार्थी आपले या ठिकाणी काम करत आहेत. तुम्ही त्यांच्याकडून देखील माझा अनुभव घेऊ शकता किंवा त्यांना विचारून देखील तुम्ही माझ्या टेस्ट सिरीजला वगैरे जॉईन होऊ शकता. तर चला तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांना करेक्ट गायडन्स मिळालेलं पाहिजे. आता तसं बी तुम्हाला बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना किंवा माझे जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे की मला वेळ मिळत नाही, पण तरी देखील एवढी मोठी भरती आलेली आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्याचे मला कॉल येत आहेत, त्याच्यामुळं मी वेळ काढून हा व्हिडिओ बनवत आहे. आणि तुमच्यासाठी टेस्ट सिरीज जर तयार करायची म्हटलं तर मला बऱ्यापैकी सुट्ट्या वगैरे घेऊन थोडंसं टाईम काढून आणि जे काही फॅमिलीला वेळ देतो ते सुद्धा काढून या ठिकाणी मला टेस्ट सिरीज तयार करावी लागणार आहे. तर टेस्ट सिरीज संदर्भात, त्याचबरोबर फॉर्म संदर्भात किंवा परीक्षा संदर्भात किंवा कुठल्याही या भरती प्रक्रियेसंदर्भात कुठल्याही टप्प्यावर तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर त्याचं मी तुम्हाला गॅरंटेड रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या शंकेचं समाधान करण्याचा प्रयत्न करेल. चला तर मित्रांनो, धन्यवाद. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला कृपया लाईक करायचं आहे, जेणेकरून मी एवढी जी काही मेहनत घेतलेली आहे त्याचं मला थोडंसं म्हणजे फळ मिळालं किंवा थोडंसं माझ्या चेहऱ्यावर समाधान दिसलं पाहिजे, याची तुम्ही काळजी घ्या. चला तर मित्रांनो, धन्यवाद.